ये हम जा रहे हैं अभी गाड़ी पार्क करके नेत्रावली वाटरफॉल की तरफ। पूरा जंगल है, इस जंगल से हम लोग जा रहे हैं सावित्री वाटरफॉल की तरफ। कितना सुंदर है, बाप रे। अभी और नीचे जाना बाकी है। ये देखो, ये देखो, यहाँ से देखो क्या ही नजारा है। और नीचे नीचे जा रहे हैं, ऐसा लग रहा है पूरा पानी है, समंदर है, बट हम लोग वाटरफॉल पास बादलों के बीच से जा रहे हैं। यहाँ तक रुके ही रुके, होता ही है बारिश में। नेत्रावळी अभयारण्य आणि सावरी धबधबा प्रवास। नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य आणि सावरी धबधबा हे दक्षिण गोव्यातील निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे। सावरी धबधबा अभयारण्याच्या परिसरातच आहे। चला तर मग आपणही जाऊया या निसर्ग भ्रमंतीकडे। पावसाळ्यात अधिक भव्य, हिरवळीत खुलणारे सौंदर्य आणि फोटोग्राफीसाठी अतिशय उत्तम असे हे ठिकाण आहे। गोव्यातील हिरव्या वनराईत लपलेलं एक निसर्गरत्न नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य, जिथे पक्ष्यांच्या किलबिलाटात मन हरवून जातं आणि जंगलाच्या गंधात श्वास फुलतो। येथील घनदाट जंगलात चालताना पायांनी धरणाऱ्या वाटा आणि वाऱ्याच्या फुसफुसात शांततेचा अनुभव मिळतो। हा आहे प्रवेशद्वार। या ठिकाणी तिकीट काउंटर आहे। तिकीट काढून तुम्ही आत प्रवेश करू शकता। प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूलाच हनुमंताचं मंदिर आहे। या मंदिरात नमस्कार करून पुढचा प्रवास सुरू करायचा। गाडी पार्क केल्यानंतर सुरू होतो एक वेगळा प्रवास, पायी चालत जाण्याचा। किमान 2 किलोमीटरचा जंगलातला हा मार्ग पायवाटांनी आणि खळखळत्या पायऱ्यांनी भरलेला असतो। जसजसं आपण खाली जातो तसतशी आजूबाजूची निसर्ग चित्र खोल होत जातात। या साऱ्याला पार करत असताना दूरवरून कानावर येतो एक आवाज, वरून कोसळणाऱ्या धबधब्याचा। तो आवाज मनाला खुणावतो, पाय आपसुकच गती घेतात आणि मनात एकच विचार, कधी एकदा पोहोचतो। आणि मग उमगतो सावरी धबधबा। हिरवळीवरून खाली कोसळणारा हा पाण्याचा प्रवाह निसर्गाची ताकद आणि सौंदर्याचं जणू प्रतीकच आहे। आपणही या धबधब्याला जरूर भेट द्या। अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संवाद मीडिया ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।